नमस्कार, श्रिया आणि पुष्पकच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजचा व्लॉग खूप खास असणार आहे, कारण आज आम्ही करणार आहे लेहमध्ये मस्तपैकी शॉपिंग आणि तिथलं लोकल फूड एक्सप्लोर करणार आहे, तर खूप मजा येणार आहे. लेहमधली इतर सुंदर ठिकाणं, साईटसीइंग आणि बाकी सगळं हे सगळं दुसऱ्या व्लॉगमध्ये कव्हर होणार आहे. हा व्लॉग असणार आहे फक्त शॉपिंगचा आणि खाण्याचा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या लेहच्या शॉपिंग आणि फूड व्लॉगला. लडाखमधील सगळ्यात प्रसिद्ध गोष्ट म्हणजे पश्मिना. लडाखमध्ये मिळणाऱ्या चांगथांगी या जातीच्या शेळीपासून ही पश्मिना बनवली जाते आणि या बाजारात कित्येक दुकानांमध्ये ही पश्मिना मिळते. मात्र ती विकत घेताना ती खरी आहे की नाही हे पडताळून घेणं खूप गरजेचं आहे. आमचा पण पहिला प्लॅन पश्मिना खरेदी करायचा होता. त्याच्यामुळे आम्ही बरीच दुकानं फिरलो आणि आम्ही तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही कुठून पश्मिना घेतली शेवटी आणि आम्हाला बरीच माहिती मिळाली पश्मिनाबद्दल. ती पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ये 25,000 का है। ये हाँ, ये भी पश्मीना है विद 25,000 जीआई टैग। ये आप इंटरनेट पे पूरा डिटेल निकाल सकते हो इसका। ओके. ये पश्मीना स्टॉल है, प्योर पश्मीना। पश्मीना है मगर ये मशीन मेड है। ये मशीन मेड सस्ता होता हाँ, है. मशीन मेड सस्ता होता है। व्हाट किस प्राइस? चीज का बनता है ये पश्मीना वूल होता है सर, मतलब इसमें ठंडी नहीं लगती है नहीं क्या? लगती है। इतना पतला होने के बावजूद हाँ जी 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 जी। और ये जो वर्क है ना इसके ऊपर, ये हाथ का काम है सर, ये पूरा हाथ में बना हुआ है। हाँ, हैंडमेड है. ये मशीन वाली ये है. मशीन वाला है। और मशीन का क्या रेंज ये है? 3500 का है। सिर्फ 1000 कम हाँ जी है क्या? हाँ जी जी जी। ये मिक्स होता है, ये लीजिए। हे तर ये तुझं आहे तसंच ये आहे. वन साइड वन मोर कलर। ये 900 रुपीज़ पड़ेगा। इसमें शॉल भी मिल जाएगा आपको, बड़ा शॉल। मिक्स मतलब ये फैब्रिक ये तो पश्मीना है क्या? ये विस्कॉस है। भाई ये फैब्रिक कौन सा है? ये वो विस्कॉस होता है। विस्कॉस में विस्कॉस मतलब वो ये सिंथेटिक मिक्स रहता है इसमें। हाँ जी, और इसमें इसमें ये मिक्स है। सिंथेटिक ही है, नहीं, 80-20, 80% सिल्क, 20% पश्मीना मिक्स। सिल्क और पश्मीना। मिक्स, हाँ जी। अगर वूल का चाहिए, वूल का भी है हमारे पास। यहाँ का कौन सा फेमस है? प्रॉपर पश्मीना है. प्रॉपर पश्मीना। ये चीज़ आपको कोई नहीं दिखाएगा। आपको यहाँ पे 90% जो दुकान, ये लोकल शॉप है लद्दाख का, आपको 90 शॉपकीपर बोलेगा हर किसी में ये पश्मीना है। ह्याचं वेगळं आहे बघ फॅब्रिक. दिस इज वूल, प्योर वूल, 100% प्योर वूल। और ये गरम ही है। ये गरम रहता है। ये भी अलग अलग गोट के प्रकार है वो। हाँ जी 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 जी। ये क्या है? ये भी सेमी पश्मीना है मैम। ही ये छान भी आहे ना double ह्याची ये ह्याची double फॅब्रिक sided। छान आहे. वन साइड वन कलर, वन साइड वन जो कलर कैसे आया फिर सेमी पश्मीना है तो गोट के इसका कलर तो नहीं होता? वोट का कलर होता है ना, वेजिटेबल डाई कर सकते हैं। पश्मीना में भी आपको हर कोई कलर मिल जाएगा, हाँ। बिकॉज दे आर वेजिटेबल डाई। ओके, हाँ, मतलब दे नेवर गो। बनाने के बाद उसको बनाने के बाद आपको कोई भी कलर, पिंक, व्हाइट, येलो, कोई भी कलर दे सकते हैं। ओके। ये इसका क्या प्राइस है? दिस इज ऑल्सो 100% पश्मीना। यू कैन फील इट। दिस इज 100% प्योर 100% पश्मीना, बट दिस इज नॉट ए नेचुरल कलर। दिस इज सेम क्वालिटी लाइक दैट एग्जैक्टली। मतलब वो बोलते हैं ना कि पश्मीना रिंग में से भी आ जाता है। मैं कुछ भी आपको निकाल के दे देगा, कोई भी स्टोर दे दो, मैं निकाल के दे देगा। डोंट बिलीव दैट काइंड ऑफ थिंग्स प्लीज। आजकल तो पूरा कुछ भी निकलता है रिंग में से। ये इसका क्या बोला कौन सा वाला? प्राइस? ये वाला. ये 1800 का है शॉल। ओके. और ये कौन सा वाला? ये पश्मीना का है ना, 4500। भैया वो बताना ना, कौन सा वाला? वो चेक्स वाला। ये वाला हाँ, वो हाँ, कैसे? ये 1500 का है स्टॉल है। ये सभी पश्मीना का है। हाँ जी। ये देख लीजिए, इस पे भी कश्मीर लिखा है 100%। सी द सॉफ्टनेस, कैसा सॉफ्ट है। बट ये पूरा बड़ा शॉल है 2500 का बिग शॉल। लिसन व्हाट पश्मीना। पश्मीना दुनिया का सबसे सॉफ्टेस्ट, लाइटेस्ट और वार्मेस्ट वूल होता है। ये पूरी दुनिया में खाली चांगथांग में पाया जाता है। चांगथांग एक एरिया है यहाँ पे ऊपर, आपको हिंदी समझ में आता है ना? हाँ। यहाँ लाइक यहाँ से 200 किलोमीटर ऊपर जब आप जाएंगे, वहाँ पे एक इतना सा छोटा सा गोट होता है, इतना हाइट में। उसी को वो ट्रिम करके हमारे पास लाते हैं हर साल। दे सेल अस अकॉर्डिंग टू वेट, देन वी टुक इट टू कश्मीर एंड देन वो
ऐसे बुनाई होता है, वो जो चरखा होता है ना, चरखे पे थ्रेड्स निकाले जाते हैं। आई विल शो यू, इससे आपको थोड़ा सा आइडिया लग जाएगा। लुक नाउ, दिस इज द रॉ पश्मीना। ओके, पश्मीना इज दिस, एक्चुअली दिस इज रॉ पश्मीना। ये मैंने यहाँ पे ऐसे ही रखा है दिखाने के लिए कस्टमर को। फिर इसी को चरखे पे चला के देन इसके जो ये ऐसे थ्रेड्स निकालते हैं ना, ये वाले थ्रेड्स, ये वाले थ्रेड्स, ये देखो, यहाँ से आपको पहचान हो जाएगा पश्मीने का। ओके, लुक मैम, ऐसे मैं घर पे ऐसे। ये निकाल के मेरा ये नहीं हो जाएगा डेली यूज पे, ये थ्रेड नहीं निकाल नहीं 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 नहीं, ये अभी जब आप इसको एक और चीज़ होता है पश्मीने का, अगर आप इसमें ऐसे होल भी करोगे ना, हाँ। सीधा होल, इट विल हील इटसेल्फ। इसमें ऐसे ऐसे करके ये खुद वापस आ जाता है। तो फिर इसी गोट को इसी थ्रेड्स को फिर हैंडलूम पे लिया जाता है। लूम जो होता है ना मैम, हैंडलूम, उसी पे चढ़ा के फिर इसको शॉल बनाया जाता है, स्टोल बनाया जाता है, डिफरेंट चीज़ें बनाई जाती है इसके ऊपर। सो दिस इज़ द ऑथेंटिक पश्मीना विच आई शोड यू, दिस वन, दिस इज़ द ऑथेंटिक पश्मीना, एंड दिस इज़ द ऑथेंटिक पश्मीना जिसमें कोई भी चीज़ मिक्स नहीं है। दिस 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 एंड 4,500 वाले काय माहिती, दिस इज 4500, दिस इज 4500। ह्याचं पण फील छान आहे, पण हे वेगळं आहे थोडं. इसमें क्या है, इसमें आपको क्यों लग रहा है ये, इसका बुनाई किया गया है लद्दाख में, इसको लद्दाख की पश्मीना सबसे ज़्यादा यहाँ पे सेल यही होता है। दिस इज, मला ये ह्याचं देखो। जास्त पहले ज़माने में बेचते थे अंगूरा वूल पर। खूप साऱ्या खऱ्या खोट्या पश्मिना एक्सप्लोर करून त्याच्यानंतर पश्मिनावर PhD करून फायनली आम्ही आमच्या पश्मिना घेतल्या आणि आम्ही घरी गेलो. दुसऱ्या दिवशीचा प्लॅन हा आहे की आज मस्तपैकी लेहमध्ये खरेदी करायची आहे आणि खूप सारं खायचंय. सो स्टे ट्यून. Google रिव्ह्यूजच्या हिशोबाने हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे म्हणून आम्ही पण आमचा लंच करण्यासाठी इथेच आलोय. हे ठिकाणाचं नाव आहे तिबेटियन किचन. आता बघूया खरंच ते वर्थ आहे की नाही. आलेला आहे. मलाई आपलं बघा कोणाला कोण सर्व करीन रे? घ्यायचं स्वतःच. या जस्ट लेयर ऑफ मैदा. हे रेस्टॉरंट नक्कीच मस्ट ट्राय आहे कारण इथल्या सगळ्याच डिशेस खूप छान होत्या. आम्ही विचारच करून आलेलो की इथलं काहीतरी लोकल खावं किंवा जे इथे मिळतं ते खावं. आणि या रेस्टॉरंटमध्ये खूप चांगलं तिबेटियन फूड होतं आणि आम्ही सगळंच एन्जॉय केलं. आमची पेटपूजा झाली आणि आमचा नेक्स्ट स्टॉप परत शॉपिंग होता. आम्ही आता गेलेलो तिबेटियन मार्केटला. तिबेटियन मार्केट बाकी पण खूप शहरात टुरिस्टच्या ठिकाणी असतात. पण म्हटलं इथलं पण तिबेटियन मार्केट एक्सप्लोर करून बघू आणि इथे खरंच खूप छान-छान वस्तू होत्या. परत शॉपिंग करून आम्हाला परत भूक लागली आणि आता आम्ही परत चाललेलो आहे चीज केक खायला. जॅपनीज बेकरी होती तिथे आम्ही चीज केक ट्राय करायचं ठरवलं. वाव, कॉफीचा खूप भारी वास आहे. जॅपनीज केक खाऊन झाल्यानंतर आम्ही परत एकदा लेहच्या एका दुसऱ्या कॅफेमध्ये घ्या. परत पेटपूजा झाल्यावर आता परत बॅक टू शॉपिंग. मैं बोलूंगा 2500 है दीदी प्राइस, लेकिन मेरा क्या है, मैं आपको 22 ही बोला। कलर में दिखाऊंगा, वो फेमस वाइट कलर ही है उसमें ज्यादा। ये बड़ा शॉल है ना मैम, ह्याच्यावरनं तिबेटियन वरून राजस्थानीवर आलोय. चला रे, चला रे.
कोण कोण एक एक हातात धरा, मी टाकतो पाणी. पुष्पक ते काय आहे? ती फोटो काढेल, आपण खाऊ रे. ए रिॲक्शन घे आमच्या, तू नको खाऊ. हे समोसाच्या आत आहे काय नाही आहे? नाही, मी म्हणतो समोसाच्या जास्त भारी दिसतंय. अरे थांब स्पीड ए शुभम आणि चौकच लागेल. तुझा पप्पा काढू ना काही. चमचा दे, मी पकडतो मग आता. जर तुम्ही लेहमध्ये आलात तर या शॉपमधून साडी नक्की घ्या, कारण इथे इतक्या छान व्हरायटीजच्या साड्या होत्या आणि खूप चांगल्या किमतीत त्यांनी आम्हाला दिल्या, तर मस्ट ट्राय. काय बोला तू? हाँ क्यों नहीं, ट्राई कीजिए, मिरर यहाँ पे है. ठीक है, ही वेगळी आहे ना थोडी. ये हो गया जो डेमी पे लगा के था. हे आहे लेहचं सुपरमार्ट आणि या सुपरमार्टमध्ये तुम्हाला गिफ्टिंगसाठी किंवा स्वतःसाठी पण ॲप्रिकॉट जॅम, ब्युटीचे प्रॉडक्ट सगळं अवेलेबल होतं आणि हे मस्ट ट्राय होतं. म्हणजे एकाच ठिकाणी सगळ्या वस्तू अवेलेबल होत्या. मला प्रश्न पडला असेल की मी लडाखमधून काय काय घेतलं, तर मी त्याचा ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो मी अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी खाली शेअर करेल. पण त्याची प्राईस काय आहे आणि कुठून कुठून घेतलं ते मी तुम्हाला आता सांगते. पश्मिना जर तुम्ही बघितलं तर आम्ही ज्या दुकानात बघितलं तिथे 25,000पासून 1 लाखापर्यंत आणि खूप जास्त महाग 2 लाखाच्या पण पश्मिना होत्या. म्हणजे मुळात जर ओरिजिनल पश्मिना आहे त्याला डाय करून त्याच्यावर हँडवर्क केलेलं असतं, तर त्या पश्मिना अजून खूप महाग असतात आणि पण त्याचा फील पण खूप वेगळा आहे. आणि मला असं वाटतं आयुष्यात तुमच्याकडे एक पश्मिना असायला पाहिजे. जर तुमचं बजेट असेल तर नक्कीच घ्या. आणि अपार्ट फ्रॉम दॅट सेमी पश्मिना पण अवेलेबल होत्या. म्हणजे जर तुम्हाला गिफ्टिंगसाठी वगैरे खूप एक्सपेन्सिव्ह द्यायच्या नसेल तर 1,500 1,000 पर्यंत सेमी पश्मिना, म्हणजे त्याच्यामध्ये पश्मिनाचं वूल आहे पण ऑफकोर्स म्हणजे मिक्सिंग आहे. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की फॉर एक्झाम्पल असं पण असतं की पूर्ण पश्मिना धाग्यांची बनलेली आणि त्याच्यामध्ये मिक्स थ्रेड्स असलेलं, मग त्याची प्राईस हळूहळू कमी होत जाते. ओके, तर मी घेतली ब्राऊन कलरची नॅचरल म्हणजे विदाऊट डाय केलेली पश्मिना. पण मी शॉल नाही घेतली कारण शॉलची प्राईस माझ्या पश्मिनासाठी जात होती ऑलमोस्ट आय गेस 8,000 पर्यंत आणि माझं बजेट थोडं कमी होतं, तर त्याने मला 4,500 रुपयाला पश्मिना सांगितली आणि मी थोडं बार्गेन करून मग ती 3,500 का 4,000 रुपयाला स्टोल साईजचं आहे. प्लेन आहे, त्याला ना रंग आहे, म्हणजे त्याचा नॅचरल कलर आहे, त्याला डाय केलेलं नाही आहे, तशी मी घेतलेली आहे आणि मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे जो मी आता खाली लिंक करेल. ते सोडलं तर मी एक काश्मीरी साडी पण घेतली आणि मी ज्या दुकानातून सांगितलं आहे, मी व्हिडिओमध्ये सांगितलं तिथूनच घ्या कारण तिथे खूप व्हरायटी आहे आणि तिथे खूप कमी किमतीत आम्हाला त्यांनी दिल्या आणि खूप छान दुकान होतं ते. तर मी ही पर्स पण घेतली आहे, हे मी व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करायला विसरले. आणि ही पर्स त्यांनी आम्हाला सांगताना सांगितलेली आय गेस सम 1,200 रुपीज का काहीतरी सांगितलेली आणि मग आम्ही थोडं 100-200 रुपये कमी केले आणि ह्याला आतमध्ये स्लिंग पण आहे आणि ह्याच्यावर हँडवर्क केलेलं आहे. आणि मी तुम्हाला एक सजेशन देईल, जर तुम्ही म्हणजे आम्ही श्रीनगरला पण होतो आणि श्रीनगरवरून इकडे आलो. श्रीनगरला टुरिस्ट जास्त असल्यामुळे श्रीनगरला साड्या वगैरेंची प्राईस खूप जास्त आहे. म्हणजे मी जी साडी घेतली ती साडी मी श्रीनगरमध्ये विचारली तर त्यांनी मला 7,000 रुपये सांगितले आणि आय वॉज लाईक 7,000ची साडी, एवढं काय त्याला सोनं लागलेलं आहे. तर असं आहे आणि असा होता आमचा आजचा ब्लॉग. मला माहिती आज जास्त करून एक्सप्लोरेशनपेक्षा फूड आणि शॉपिंगवर होतं, पण मला एक असा ब्लॉग बनवायचा होता स्पेशली ज्यांना शॉपिंग आवडतं आणि ज्यांना फूड एक्सप्लोअर करायला आवडतं त्यांच्यासाठी. तर जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, आमच्या चॅनलला श्री आणि पुष्पकच्या चॅनलला, तर नक्की 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 सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.